या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे कुठे असं कारस्थान केलं हे वास्तव आहे. नंतर बाप काढते तर आमच्या बापानं दूध विकलं. काय दूध विकणं चूक आहे का? दूध विकलं काय? ड्रग्स तर नाही विकलं. आणि आता तुम्ही सांगता राजकारण करतो. काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना. जेव्हा भोगेली गेलो तेव्हा त्या माता भगिनीने हा विषय किती गंभीरपणाने सांगितलं आणि त्या निवडणुकी दरम्यान शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर हा विषय आयडेंटिटी केला, अतिशय ताकदीने त्याच्यामध्ये फॉलोअप करणार. आणि इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या. आणि सहसा पोलिसांना माहिती असते, काही गोष्टी चालू असतात, परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती. मला पहिली माहिती जी आली ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये 28 डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली. साधारण कोण तुळजापूरमध्ये इन्व्हॉल्व आहे, नाव नंबर मला कळाला. त्या दिवशी मी एसपी साहेबांना ते पाठवलं आणि त्याच्या बाबतीमध्ये 28 डिसेंबरपासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं. बाहेरची टीम मुद्दामी सगळ्यांना कळावून सांगतोय. त्याच्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या धाराशिवमध्ये पाठवल्या गेल्या. 2-3 वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले. त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एसीबी आणि त्यांनी ट्रॅप असल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला. काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी झालेली आहे. त्यामुळे तो पोलीस किती अंगावर केला तर वास्तव हे आहे की हे ड्रग्सच्या बाबतीतली माहिती जी आहे ती एसपीना उपलब्धही करून दिली आणि मागे लागून हा विषय अगदी देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय स्वतः वैयक्तिक या विषयाचा पाठपुरावा करत आहे. या विषयाच्या बाबतीमध्ये तुळजापूर बदनाम करण्याचं काही लोकांनी राजकारणामुळे कुठे असं कारस्थान केलं हे वास्तव आहे. परंतु वास्तव दुसरं हेही आहे की परांडा असेल, कळम असेल, इतर ठिकाणची देखील माहिती उपलब्ध झाल्यानंतर ही देखील एसपी साहेबांकडे उपलब्ध करून दिली. वरती मुंबईमध्ये सुद्धा ती माहिती उपलब्ध करून दिली. हे सगळं आपल्याला जे आहे ते संपून टाकायचंय. या बाबतीत दुमत असायचं कारण नाही, परंतु कोणी कृती केली, माहिती कोणी पोलिसला उपलब्ध करून दिली, पकडून कोणी दिलं, हा विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. तर बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, त्याच्याबद्दल ते मला जास्त बोलायचं नाही. सगळ्यांनी सहकार्यच करायला हवं आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय पुढे नेत अँटी नार्कोटिक्स क्लब हे प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये काढण्याच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगितलं. हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तराच्या वेळेस आणि आपण आपल्याकडे तुळजापूरला बैठक घेतली, तिथे कलेक्टर एसपीने देखील बैठक घेतलेली आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय अतिशय सिरियसली आपण घेतोय. त्यामुळे माझी विनंती आहे याच्यात राजकारण कुणी न करता प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, माहिती दिलेली आहे. एकच अजून मुद्दा आहे, मगाचा जो विषय होता डीपीडीसीच्या निधीच्या बाबतीतला अतिशय गंभीर काही आरोप वगैरे आलेले आहेत, ते माहिती आलेली आहे. आता पालकमंत्री महोदय आणि आपल्या कलेक्टरांवर चर्चा झाली की जे काय आहे तक्रारी वगैरे त्या कलेक्टरांकडे द्यायचे ठरले आणि योग्य ती कारवाई चौकशी करायची त्यांच्या माध्यमातून होईल आणि जे काही जेव्हा शक्य असेल तर सगळ्यांच्या समोर मांडलं जाईल. आता याच्यात राजकारण कुठं आलं? जी लोक ड्रग विक्री करत होती, ज्या लोकांनी ड्रगचं व्यसन केलं ती लोक शाव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का? आणि मंत्री महोदय मला सांगायचे त्या ड्रगच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढते तर आमच्या बापानं दूध विकलं. काय दूध विकणं चूक आहे का? दूध विकलं काय? ड्रग्स तर नाही विकलं. कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही. माझा बाप दूध विकत होता, काय कमीपणा आहे मला त्याच्यात? अभिमान आहे. लेकरं जगत होता, कुणासारखं ड्रग्स तर गावाला नव्हतं ना कुणाला. इथपर्यंत यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही. काय प्रकार आहे नेमका? राजकारण आम्ही करतोय. आज किती दिवस झाले एसपी साहेबांना 2दा भेटलो, अजून आम्ही सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आता तुम्ही सांगता राजकारण करतो. काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.